श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण युद्धकांडातला 112वा सर्ग वाचूया. वानरांची सेना इतरत्र पळते आहे आणि वानरराज सुग्रीवाला कुंभकर्णाने पकडले आहे हे पाहून बुद्धिमान पवन कुमाराने विचार केला की सुग्रीवाला अशा प्रकारे पकडून नेल्यावर मला काय केलं पाहिजे बरं. मी जे काही करणं उचित असेल ते मी निस्संदेह करीन. पर्वताकार रूप धारण करून मी त्या राक्षसाचा नाश करीन. युद्धस्थळात आपल्या बुक्यांनी मार देऊन मी महाबली कुंभकर्णाचं शरीर चक्काचूर करून टाकीन. अशा प्रकारे जेव्हा तो माझ्या हातून मारला जाईल तेव्हा वानरराज सुग्रीवाला त्याच्या कैदेतून सोडविता येईल. त्यामुळे सारे वानर हर्षोत्फुल्ल होतील. मग असंच करावं तर किंवा हा सुग्रीव स्वतःच त्याच्या पकडीतून सुटू शकेल. जरी त्याला देव, असुर किंवा नागांनीही पकडले तरी हा स्वप्रयत्नाने त्यांच्याही कैदेतून सुटका करून घेऊ शकेल. युद्धात कुंभकर्णानं शिलाप्रहार करून सुग्रीवाला जी खोल जखम केली आहे त्यामुळे निचेष्ट झालेल्या वानरराजाला अजूनही शुद्ध आलेली नाही असं मला वाटतं. एका मुहूर्तभरात जेव्हा सुग्रीव शुद्धीवर येईल तेव्हा महासमरात आपल्या आणि वानरांच्या दृष्टीनं जे हितकर काम असेल ते करू शकेल. जर मी त्याला सोडविलं तर महात्मा सुग्रीवाला आनंद वाटणार नाही, उलट त्याच्या मनात खेद दाटेल आणि त्याच्या यशाचाही कायमचा नाश होईल. तेव्हा मी एक मुहूर्तपर्यंत त्याच्या सुटकेची वाट पाहीन. मग तो सुटला की त्याचा पराक्रम पाहीन. तोपर्यंत मी पळपुट्या वानर सेनेला धीर देण्याचं काम करीन. असा विचार करून पवनकुमार हनुमानाने वानरांच्या त्या विशाल वाहिनीला पुन्हा आश्वासन देऊन स्थिरतापूर्वक स्थापित केले. इकडे कुंभकर्ण हातवारे करीत महाअवतार सुग्रीवाला घेऊन आवेशाने लंकेत घुसला. त्यावेळी विमानातून, रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना बांधलेल्या घरांच्या रांगामधून तसेच गोपुरातून राहणारे स्त्री-पुरुष उत्तम पुष्पांचा वर्षाव करून कुंभकर्णाचे स्वागत सत्कार करीत होते. लाह्या आणि गंधयुक्त जलाच्या सिंचनाने अभिषिक्त झालेल्या राजमार्गाच्या शीतलपणामुळे महाबली सुग्रीवाला हळूहळू शुद्ध आली. तेव्हा मोठ्या प्रयत्नांनी सावध झाल्यावर बलवान कुंभकर्णाच्या विळख्यात सापडलेला सुग्रीव नगर आणि राजमार्गाकडे वारंवार पाहत विचार करू लागला की अशा प्रकारे या राक्षसांच्या तावडीत सापडूनही आता मी याचा भरपूर बदला कसा बरं घेऊ शकेन. त्यासाठी कोणती युक्ती योजावी. मी तेच करीन की ज्यानं वानरांचं अभिष्ट आणि हितकर कामात तडीला जाईल. असा निश्चय करून वानरराज सुग्रीवाने एकाएकी हाताच्या तीक्ष्ण नखांनी इंद्रशत्रू कुंभकर्णाचे दोन्ही कान खेचले. दातांनी त्याच्या नाकाला चावा घेतला आणि आपल्या पायांच्या नखांनी त्या राक्षसाचे दोन्ही पार्श्वभाग फाडून टाकले. सुग्रीवाच्या दातांनी आणि नखांनी दोन्ही कानांचा खालचा भाग आणि नाक तुटल्यामुळे तसेच पार्श्वभाग विदीर्ण झाल्यामुळे कुंभकर्णाचे सारे शरीर रक्तबंबाळ झाले. तेव्हा त्याला अत्यंत राग आला आणि त्याने सुग्रीवाला गरगर फिरवून जमिनीवर आपटले आणि आपटून तो त्याला जमिनीवर रगडू लागला. भयानक बलशाली कुंभकर्ण जेव्हा त्याला जमिनीवर रगडत होता आणि ते देवद्रोही राक्षस त्याच्यावर सगळीकडून वार करीत होते त्यावेळी सुग्रीव एकाएकी चेंडूसारखा वेगपूर्वक आकाशात उडाला आणि पुनश्च श्रीरामांना येऊन मिळाला. महाबली कुंभकर्ण आपले नाक कान गमावून बसला. त्याच्या अंगातून जणू पर्वतातून पाण्याचे झरे वाहत आहेत तसे रक्त वाहू लागले. तो रक्तात निथळला आणि झऱ्यांनी युक्त अशा शैलशिखरासारखा शोभू लागला. तो महाकाय राक्षस रक्तात न्हाल्यामुळे आणखीनच भयानक दिसू लागला. त्या निशाचराने पुन्हा शत्रूसमोर जाऊन युद्ध करण्याचा विचार केला. अमर्षपूर्वक रक्तवमन करणारा तो रावणाचा लहान भाऊ कुंभकर्ण त्याच्या शरीराचा रंग काळ्या मेघासारखा असल्यामुळे सायं मेघाप्रमाणे शोभत होता. सुग्रीव निघून गेल्यावर तो इंद्रद्रोही राक्षस पुन्हा युद्धासाठी धावला. त्यावेळी आपल्याजवळ कुठलेच हत्यार नाही असा विचार करून त्याने एक मोठे भयंकर मुदगर घेतले. त्यानंतर महाबली राक्षस कुंभकर्ण सहजपणे लंकेतून बाहेर पडून
प्रजेचे भक्षण करणाऱ्या प्रलय काळाच्या प्रज्वलित अग्निप्रमाणे त्या भयंकर वानर सेनेला युद्धस्थळी आपला आहार समजून भक्षण करू लागला. त्यावेळी कुंभकर्णाला भूक त्रास देत होती, त्यामुळे तो रक्तामांसासाठी बुभुक्षित झालेला होता. त्याने त्या भयंकर वानर सेनेत प्रवेश करून मोहवश वानर अस्वलांबरोबरच राक्षसा पिशाचांचा देखील खायला सुरुवात केली. तो प्रमुख वानरांना देखील ज्याप्रमाणे प्रलय काळाचा मृत्यू प्राण्यांच्या प्राणाचे हरण करतो त्याप्रमाणे आपला घास बनवित होता. तो मोठ्या उतावीळपणे एका हाताने क्रोधपूर्वक 1, 2, 3 तसेच खूप राक्षसांना आणि वानरांना पकडून आपल्या तोंडात टाकीत होता. त्यावेळी तो महाबली निशाचर पर्वत शिखरांचा मार खात असताना देखील मुखाने वानरांची चरबी आणि रक्ताच्या चुळा टाकीत त्या सर्वांचे भक्षण करीत होता. त्याच्याकडून खाल्ले जाणारे वानर भयभीत होऊन त्यावेळी भगवान श्रीरामांना शरण आले. तिकडे कुंभकर्ण अत्यंत क्रुद्ध होऊन वानरांना खाऊन टाकीत सगळीकडे धावू लागला. तो 7, 8, 20 तसेच 100 वानरांना आपल्या दोन्ही बाहूत पकडून आणि त्यांना खाऊन रणभूमीवर धावपळ करीत होता. त्याच्या शरीराला मेद, चरबी, रक्त माखलेले होते. त्याच्या कानावर आतड्यांच्या माळा लटकत होत्या तसेच त्याच्या दाढा फार तीक्ष्ण होत्या. तो महाप्रलयाच्या वेळी प्राण्यांचा संहार करणाऱ्या विशाल रूपधारी काळासारखा वानरांवर शूलांचा वर्षाव करीत होता. त्यावेळी शत्रू नगरीवर विजय मिळविणारा, शत्रूंचा संहार करणारा सुमित्रा कुमार लक्ष्मण क्रुद्ध होऊन त्या राक्षसाशी युद्ध करू लागला. त्या पराक्रमी लक्ष्मणाने कुंभकर्णाच्या शरीरात 7 बाण घुसविले. मग इतर बाण घेऊन तेही तो कुंभकर्णावर सोडू लागला. त्यामुळे घायाळ झालेल्या त्या राक्षसाने लक्ष्मणाचे ते अस्त्र निःशेष करून टाकले. तेव्हा सुमित्रेचा आनंद वाढविणारा बलवान लक्ष्मण अत्यंत संतप्त झाला. त्याने कुंभकर्णाचे सुवर्ण निर्मित सुंदर तसेच दीप्तिमान कवच आपल्या बाणांनी झाकून ज्याप्रमाणे हवेने संध्याकाळचे ढग उडवून अदृश्य करून टाकावे तसेच अदृश्य करून टाकले. काळ्या कोळशाच्या ढिगांसारखा रंग असलेल्या कुंभकर्ण लक्ष्मणाच्या सुवर्णभूषित बाणांनी आच्छादित झाल्यामुळे ढगांनी झाकोळलेल्या अंशुमाली सूर्यासारखा शोभिवंत दिसत होता. जेव्हा तो भयंकर राक्षस मेघगर्जनेप्रमाणे गंभीर स्वरात सुमित्रानंदन लक्ष्मणाची अवाज्ञा करीत म्हणाला, लक्ष्मणा, मी युद्धात यमराजाला देखील विनासायास जिंकण्याची शक्ती बाळगतो. मात्र तू माझ्याशी निर्भय होऊन युद्ध करताना आपल्या अद्भुत शौर्याचा परिचय करून दिला आहेस. तेव्हा मी महासमरात मृत्यूसारखा हत्यार घेऊन युद्धाला उभा ठाकेन. तेव्हा जो माझ्या समोर उभा राहण्याचं धाडस करील तोही प्रशंसेला पात्र आहे. मग ज्यानं माझ्याशी युद्धात 2 हात केले त्याच्याविषयी काय बोलावं. ऐरावतावर आरूढ झालेल्या आणि संपूर्ण देवांनी घेरलेल्या शक्तिशाली इंद्राला देखील माझ्यासमोर युद्धात टिकू शकलेला नाही. सुमित्रानंदना, तू बालक असलास तरी आज तुझ्या पराक्रमानं मला संतुष्ट केलं आहे. आता मी तुझी अनुमती घेऊन युद्धासाठी श्रीरामांकडे जाऊ इच्छितो. तू आपल्या वीर्य, बल आणि उत्साहानं रणभूमीवर मला संतोष दिलास म्हणून मी आता केवळ रामालाच मारू इच्छितो. त्याच्या मृत्यूनं सारी शत्रुसेना आपोआप मृतवत होईल. माझ्याकडून राम मारला गेल्यावर जे इतर लोक युद्धभूमीवर उभे राहतील त्या सर्वांशी मी आपल्या संहारकारी बलद्वारे युद्ध करीन. तो राक्षस जेव्हा अशा प्रकारे बडबडू लागला तेव्हा सुमित्रा कुमार लक्ष्मण रणभूमीवर खो खो करून हसू लागला आणि त्याला प्रशंसा मिश्रित कठोर वाणीने म्हणाला, वीर कुंभकर्णा, तू महान पौरुषानं युक्त असून इंद्रादी देवांनाही असह्य आहेस. हे तुझं कथन अगदी योग्य आहे. त्यात असत्य काहीच नाही. मी स्वतः आपल्या डोळ्यांनी आज तुझा पराक्रम पाहिलेला आहे. हे पहा, दशरथ नंदन भगवान श्रीराम पर्वतासारखे अविचलपणानं उभे आहेत. लक्ष्मणाचे ते म्हणणे ऐकून त्याचा नाद सोडून तो महाबली निशाचर कुंभकर्ण सुमित्रा कुमाराला ओलांडून श्रीरामांवर
धावून गेला. त्यावेळी तो आपल्या पावलांच्या आघाताने पृथ्वी कंपित करून सोडित होता. त्याला येताना पाहून दशरथ नंदन श्रीरामांनी रौद्रास्त्राचा प्रयोग करून कुंभकर्णाच्या हृदयावर अनेक तीक्ष्ण बाण मारले. श्रीरामांच्या बाणांनी घायाळ होऊन तोही अचानकपणे त्यांच्यावर तुटून पडला. त्यावेळी क्रोधाने भरलेल्या कुंभकर्णाच्या तोंडून अंगार मिश्रित आगीच्या ज्वाळा निघत होत्या. भगवान श्रीरामांच्या अस्त्रांनी पीडित होऊन राक्षस प्रवर कुंभकर्ण घोर गर्जना करीत आणि रणभूमीवर वानरांचे निर्दालन करीत क्रोधपूर्वक श्रीरामांकडे धावला. श्रीरामांच्या बाणांना मोराचे पंख लावलेले होते. ते कुंभकर्णाच्या छातीत घुसले. त्यामुळे व्याकुळ होऊन त्याच्या हातातून गदा सुटून पृथ्वीवर पडली. इतकेच नव्हे तर त्याची इतर सर्व आयुधेही भूमीवर विखुरली. जेव्हा त्याच्यापाशी कुठलेच हत्यार उरले नाही हे त्याच्या ध्यानी आले तेव्हा त्या महाबली निशाचराने दोन्ही बुक्यांनी आणि हातांनीच वानरांचा महासंहार करायला सुरुवात केली. बाणांनी त्याचे सर्वांग घायाळ झाले होते म्हणून तो रक्ताने न्हाला होता. पर्वत झरे वाहवतो तसा तो आपल्या देहातून रक्तधारा वाहवीत होता. रक्ताने माखलेल्या अवस्थेत दुस्सह क्रोधाविष्ट होऊन तो वानरांना, अस्वलांना आणि राक्षसांना देखील खात चहूबाजूंकडे धावू लागला. मध्येच यमराजाप्रमाणे भासणाऱ्या त्या बलवान आणि भयानक पराक्रमी निशाचराने एक भयंकर पर्वत शिखर उचलले आणि ते फिरवून श्रीरामांचा वेध घेण्यासाठी सोडले. परंतु श्रीरामांनी पुन्हा धनुष्य जोडून सरळ जाणारे 7 बाण जोडले आणि ते पर्वत शिखर मध्येच तुकडे तुकडे करून पाडले. त्यामुळे ते त्यांच्यापर्यंत पोहोचू शकले नाही. भरताग्रज धर्मात्मा श्रीरामांनी सुवर्णभूषित विचित्र बाणांनी जेव्हा ते महान पर्वत शिखर भेदले तेव्हा आपल्या प्रभेने झळकणाऱ्या त्या मेरू पर्वताच्या शृंग सदृश शिखराने जमिनीवर पडता पडता 200 वानरांना जमीनदोस्त केले. इथे 112वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 113वा सर्ग वाचूया. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन क्लिक करा. कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय जय श्रीराम.